शेतकरी बांधवांनो नमस्कार. एकूणच बघताय गेल्या महिन्याभरापासून किंवा 20 ते 25 दिवसापासून डाळिंब मार्केटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी मंदी आलेली दिसून येत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या डाळिंबामध्ये मंदी किंवा दर का पडले याच्या संदर्भात बरीचशी चर्चा केली आहे. पण आज जरा थोडा वेगळा विषय जो की शेतकरी बांधवांच्या काळजाला भिडेल असा विषय. तसे बघता शेती हे क्षेत्र असताना अगदी मोठमोठे उद्योगपती जे की अंबानी असतील, अदानी असेल, टाटा असेल, बिर्ला असेल, ते दहा विचार करतील की शेतीमध्ये गुंतवणूक करावी की नाही. आणि गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या माझा मायबाप शेतकरी हा शेतीमध्ये गुंतवणूक करत आला. मग अगदी डाळिंबाचं उदाहरण घ्या, कांद्याचं उदाहरण घ्या, टोमॅटोचं उदाहरण घ्या किंवा कोणत्याही फळझाड भाजीपाला वर्गीय पिकांचं उत्पादन घ्या. आपल्याला प्रति एकरी उत्पादन घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतात आणि तो आपण करत आलोय. आपल्याला काही माहित नसते आपण लावलेलं पीक चांगलं येईल का? पिकाला फळं चांगले लागतील का? आलेलं पीक आपलं नैसर्गिक आपत्ती, अवकाळी, गारपीट त्याच्यापासून वाचेल का? वाचलेल्या पिकाला आपल्याला बाजारभाव चांगला भेटेल का? सरकारचं बदलतं आयात निर्यात धोरण त्याच्यापासून आपलं पीक चांगल्या पद्धतीने वाचेल का? असे असंख्य प्रश्न असतात आणि ते शेतकरी बांधव त्या प्रश्नांना भिडत असतात. आणि मुळातच शेती क्षेत्राला आपण जुगार असं म्हणत असतो. शेतकरी बांधवांचा जो उत्पादित केलेला माल असेल, त्या मालाला आज मितीला दरामध्ये जे असणारे आपल्याला घसरण असेल, ते कायमस्वरूपी आपल्याला झालेले दिसून येतं. पण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये साधी सुई जरी बनवली असेल, तर त्या सुईची किंमत ही दिवसागणिक वाढत असते. आज मितीला 2026ला बनवलेली सुई 1 महिन्यानी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी त्याचं प्रोडक्शन कॉस्ट वाढतं, तशी त्याची किंमत सुद्धा वाढते. पण मायबाप शेतकरी बांधवांनी पिकवलेलं अगदी डाळिंब असेल, कांदा असेल किंवा कोणतंही पीक असेल, त्याचा आज मितीला गेल्या कित्येक वर्षांपासून उत्पादन खर्च वाढत आलंय. पण शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या मालाला भाव न मिळाल्यामुळे एकूणच शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये आपल्याला तूट झालेली दिसते. आणि शेतकरी बांधवांना काय हवं आहे? जो उत्पादित केलेला, जो पिकवलेला माल असेल, त्याला चांगली किंमत भेटणे इतकीच अपेक्षा असते. ना की त्याला कर्जमाफीची अपेक्षा आहे, ना की पीएम किसान पेन्शन योजनेची अपेक्षा आहे. आणि तेही गोष्टी आपल्याला प्रशासनाकडून असेल किंवा सरकारकडून असेल गोष्टी होताना दिसत नाही. मग हे मायबाप शेतकऱ्यांकडे किंवा ह्या मायबाप शेतकऱ्यांवरती कोणाची नजर लागली म्हणून नाही झालं, तर ह्या मायबाप शेतकऱ्यांच्या शेतावरती, बांधावरती कुठल्याच प्रशासनाची किंवा सरकारची नजर नाही गेली. त्याच्यामुळे हे परिस्थिती किंवा हे दिवस आज मायबाप शेतकऱ्याला पाहायला. मग डाळिंबाचंही तेच उदाहरण, कांद्याचंही तेच. गेल्या पाठीमागच्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी-मार्च मधला अमेरिका-इस्रायल युद्धामुळे बऱ्यापैकी जी द्राक्षाची निर्यात असेल, केळीची निर्यात असेल, ती ठप्प झाली आणि जे मायबाप शेतकऱ्यांनी अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जो प्लॉट आपला चांगल्या पद्धतीने मेंटेन केलता आणि जेव्हा कटिंगला तयार होतं, तेव्हा आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा फटका त्या मायबाप शेतकऱ्यांना बसला. मग ह्या गोष्टी एकूणच आंतरराष्ट्रीय घडामोडीतील असतील, नॅशनल मार्केटमधील असतील किंवा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी असेल, या सर्व गोष्टींना तोंड देत आज मायबाप शेतकरी आपल्या शेतातून चांगल्या पद्धतीने पिकांचं उत्पादन घेतात आहे. आणि ह्या शेतकरी बांधवांना जर भावच चांगला पिकांना भेटला नसेल, तर एकूणच शेतकरी बांधवांची परिस्थिती हे कशी उंचावणार. मग आता मुळातच डाळिंबाचं जे मार्केट आहे किंवा डाळिंबाचे जे दर आहेत, ते आपल्याला कमी का दिसून आले? तसं बघता बऱ्याचशा शेतकरी बांधवांची डाळिंब हे साधारण आंबे बहारामध्ये आपण पकडत असतो. आणि मोस्टली शेतकरी बांधव आंबे बहारच का पकडतात? तर आंबे बहारामध्ये शक्यतो फुलं निघायला, सेटिंग व्हायला आणि एकूणच किडी रोगांचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात येत असतो. म्हणून बरेचसे शेतकरी बांधव आंबे बहारामध्ये व्यवस्थापन करत असतात. आणि त्याचबरोबर यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजेच हस्त बहारामधल्या बागा सुद्धा थंडीमुळे लेट झाल्यामुळे त्या बागांची आवक सुद्धा आपल्याला मार्केट्समध्ये साधारण आत्ताच्या चालू स्टेजला म्हणजेच या महिन्यामध्ये जास्त दिसून येते. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकरी बांधवांची डाळिंब हे कुजवा, तेलकट किंवा इतर किडी रोगांचा प्रादुर्भावाच्या भीतीपोटी किंवा होऊ नये म्हणून सुद्धा बऱ्यापैकी माल मार्केट्समध्ये आणल्यामुळे आणि एकूणच डाळिंबाची आवक ही मार्केटमध्ये जास्त झाल्यामुळे आपल्याला दर जे आहेत ते आपल्याला कमी झालेले दिसून येतात. आणि आज मितीला चांगल्या डाळिंबाचे दर डायरेक्ट प्लॉटवरून 40 ते 50 रुपये प्रति किलो पर्यंत आले. मग आता ही मंदी डाळिंबामध्ये असेल किंवा आपल्याला डाळिंबाचे दर का कमी झाले, तर कोणकोणती कारणं आहेत? तसं बघायला गेलं उत्पादन जास्त. आता एकूणच बघताय डाळिंबामध्ये चांगले दिवस आहेत म्हणून बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी काय केलं, डाळिंबाची लागवड जास्त प्रमाणात वाढवली. आणि लागवड वाढली त्याचा विषय नाही, पण मुळातच बहाराचं व्यवस्थापन करत असताना शक्यतो बहाराची अशी निवड करायची किंवा मार्केटचा असा अभ्यास पाहिजे,
मुळातच शेतामध्ये काय पिकतंय त्याच्यापेक्षा आपल्याला बाजारामध्ये काय आणि कोणत्या महिन्यामध्ये विकतंय, हे जोपर्यंत आपल्या मायबाप शेतकरी बांधवांच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत एकूणच परिस्थिती आपल्याला चांगली दिसून येते. मग म्हणूनच आंबे बहार असेल किंवा हस्तबहारामधले डाळिंब किंवा भीतीपोटी आणलेले मार्केट्समधले डाळिंब त्यांची आवक जास्त प्रमाणात वाढल्यामुळे एकूणच आपल्याला मार्केट्समध्ये मंदी दिसून येते. त्याचबरोबर निर्यातीत घट. आता मुळातच डाळिंबाचं उत्पादन झालेलं ही जी निर्यात आहे, ते साधारण आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला दिसून येते. आणि इतर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात हे डोमेस्टिक मार्केटमध्ये मागणी जास्त राहत असते. पण तसं बघायला गेलं, नंतरचं जे महत्त्वाचं कारण आहे, जे की मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी किडींचा, रोगांचा किंवा रेसिड्युअल इफेक्ट जास्त प्रमाणात राहत असल्यामुळे, तो सुद्धा फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर हार्वेस्टिंगचे चुकीचे नियोजन म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतामध्ये काय पिकतंय त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतंय, कोणत्या मालाला कोणत्या महिन्यामध्ये चांगलं मार्केट राहू शकते आणि एकूणच त्या गोष्टी त्या ठिकाणी पाळणं हे देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर फळांचा कमी दर्जा असेल, किडींचा, रोगांचा, कुजवा असेल, तेलकट असेल, ह्या रोगांचा अटॅक झाल्यामुळे किंवा भीतीपोटी बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी माल कच्चा असेल, बिस्किट कलरचा असेल किंवा पकलेला माल असेल, तो मार्केटमध्ये आणून घालण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ह्या एकूण पूर्ण जी कारणं आहेत, ह्या कारणामुळे आपल्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये डाळिंबाची मंदी किंवा दर आपल्याला कमी झालेले दिसतो. त्याच्यानंतर ही जी मंदी आहे, शेतकरी बांधवांनी पुढच्या वर्षी किंवा पुढच्या आपल्याला सीझनमध्ये डाळिंबावरती दर चांगले भेटायचे असेल, चांगलं डाळिंबाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल, तर त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्षात आणल्या पाहिजे. तसं बघायला गेलं, बहाराचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. मुळातच डाळिंबाचा बहार घेत असताना वर्षभर आपण कधीही, केव्हाही, कोणत्याही महिन्यात घेत असतो. पण तसं विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे 3 जे बहार आहेत, त्याच्यामधला हस्त बहार आपण सप्टेंबरमध्ये धरत असतो. आंबे बहार आहे तो जानेवारीमध्ये धरत असतो आणि जो मृग बहार आहे तो आता साधा जून-जुलैमध्ये धरत असतो. आणि या तिन्ही बहारांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तिन्ही बहारामध्ये साधारण किती क्षेत्रावरती बागा ह्या बहारामध्ये असतात आणि साधारण कोणत्या महिन्यामध्ये मार्केटची आवक आहे ती जास्त राहत असते, कोणत्या महिन्यामध्ये मार्केटची आवक आहे ते कमी राहत असते. आणि त्याच्या पद्धतीने जर शेतकरी बांधवाने इथून पुढे ही डायव्हर्सिटी मेंटेन करायचं, ज्या शेतकरी बांधवांकडे 200 झाडं आहेत, 1000 झाडं आहेत, 3 प्लॉट आहेत, 2 प्लॉट आहेत, शक्यतो ह्या 2-3 प्लॉटचं नियोजन करत असताना एका बहारामध्ये न पकडता वेगवेगळ्या बहारामध्ये पकडून डायव्हर्सिटी मेंटेन करून एकूणच डाळिंबाची आवक आपल्या मार्केटमध्ये त्याप्रमाणे ठेवलं तर सरासरी अवरेजमध्ये आपल्याला रेट चांगला भेटून जाऊ शकतो. त्याचबरोबर शक्यतो क्वालिटीचं जर उत्पादन घेतलं, आज मितीला ज्या माल A1 ग्रेडचा क्वालिटी असेल, चांगल्या गुणवत्तेचा असेल, साईज चांगली असेल, फळाला लस्टर असेल, ग्लेझिंग चांगलं असेल, अशा मालाला आज मितीला सुद्धा चांगले दर आहेत. पण पाठीमागच्या मे, जून महिन्याच्या तुलनेमध्ये आजच्या महिन्यातले दर बघितले तर ते थोडे कमी आपल्याला दिसून येतात. थोडे किंवा जास्त कमी आपल्याला दिसून येतात. मग मुळातच एक्सपोर्टसाठी असेल तर ते शिफारस विद्यापीठाने असेल, संशोधन केंद्राने शिफारस केलेली लेबल क्लेम असलेल्या औषधांचा वापर करून जे शेतकरी बांधव एक्सपोर्टसाठी जे प्रोडक्शन करत आहेत, ते एक्सपोर्टसाठी प्रोडक्शन करत असताना त्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शक्यतो माल कटिंग केल्यानंतर बऱ्याचशा शेतकरी बांधव आडतीला वगैरे आणत असतात. पण आणताना शक्यतो कीड, रोग, कुजवा, तेलकट असेल सेपरेट ग्रेडिंग करायचं आहे. A1 ग्रेडचा असेल सेपरेट करायचं आहे. मीडियम साईज असेल सेपरेट करायचं आहे, जेणेकरून मार्केट्समध्ये आडतीला आणल्यानंतर एकूणच आपल्याला त्या मालाच्या दर्जानुसार आपल्याला दर भेटू शकतो आणि सरासरी ॲव्हरेजमध्ये आपल्याला दर इक्वल होऊन जाऊ शकतो. त्यामुळे ती गोष्टी त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बाजारभाव असेल, मागणी असेल आणि निर्यातीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मुळातच एखादं पीक आपण घेत असताना त्या पिकामध्ये साधारण प्रति एकरी आपण 2 ते 3 लाख रुपये इतकी गुंतवणूक करत असतो. आणि त्या पिकाचं उत्पादन घेत असताना आपल्याला मार्केटचा अभ्यास असेल, बाजाराचा अभ्यास असेल, निर्यात करण्याचा अभ्यास असेल, हा अभ्यास सुद्धा शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि जर एकूणच मार्केटचा अभ्यास, मार्केटमधली आवक-जावक हे जर शेतकरी बांधवांना लक्षात आलं नाही, तर एकूणच आपल्याला पिकांच्या उत्पादनावरती परिणाम झालेला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर मोस्टली जेही शेतकरी आपल्या फार्मर उत्पादक कंपनी असतात किंवा वेगवेगळे गट असतात, ग्रुप असतात, त्याच्या माध्यमातून समूह पद्धतीने जर एकूणच बहाराचं व्यवस्थापन केलं, तर निर्यात असेल, डोमेस्टिक मार्केटमध्ये आपल्याला किंवा बाहेर अदर कंट्रीमध्ये मार्केट्समध्ये करायला सुद्धा एकूणच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सोयीच्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे ती गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी आपण बघू शकतो. तर हे एकूणच आपल्याला डाळिंब पिकामध्ये असणारी मंदी कोणकोणत्या कारणामुळे आली, कोणकोणते उपाय आपल्याला त्याच्यामध्ये आहेत, सर्व गोष्टींची चर्चा केली. पण मुळातच डाळिंबामधले जे मागच्या 5-6 महिन्यातले जे दर आहेत,
आणि ते दर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना भेटत आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षी देखील सुद्धा डाळिंबामध्ये चांगले दिवस आहेत म्हणून बरेचसे शेतकरी बांधव काय करायला लागलेत, अजून डाळिंबाची लागवड जास्त प्रमाणात व्हायला लागली. पण मुळातच कोणत्याही पिकाची लागवड जास्त झाली तरी एकूणच मार्केटमध्ये होणारी आवक देखील जास्त होणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला अर्थशास्त्राचा किंवा बाजाराचा एक नियम आहे. मुळातच कोणत्याही वस्तूच्या किमती असतील ते आपल्याला पुरवठा आणि मागणी ह्या दोन गोष्टीवरती अवलंबून असतात. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी नियोजन करत असताना पिकांचं आपल्याला डाळिंबाबरोबरच डायव्हर्सिटी किंवा विविध पर्याय म्हणून वेगवेगळ्या फळझाड असेल, भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जेणेकरून एखादं पीक आपल्याला त्या वर्षामध्ये लॉस गेला असेल, तर इतर 1-2 पिकामधून आपल्याला ते उत्पादन कव्हर होऊ शकतं. मग ती गोष्टी शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी लक्षात आणणं गरजेचं आहे. तर एकूणच आपण शेतीवरती असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.